प्रेज़ द लॉर्ड। जल्दी से जल्दी आने वाला प्रभु यीशु मसीह की अति पवित्र नाम में सब पवित्र लोगों को वचन देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। और भी एक पुनरुत्थान का दिन प्रभु ने हमें दान दिया। आणि पुन्हा एकदा पुनरुत्थानाचा दिवस प्रभूने आपल्याला दान दिला। ये भी प्रभु का उपस्थिति में इस रीति में एकत्र होकर के प्रभु में इसमें भी भाग लेकर के प्रभु का जब वचन सुनता है तो हमें कितना बड़ा आनंद मिलता है। आणि मग अशा प्रकारे प्रभूच्या उपस्थितीमध्ये एकत्र येऊन प्रभूचं वचन आपण ऐकतो त्यावेळेला खरोखर किती आनंद होतो, है ना, क्योंकि प्रभु ने हमें अपना पवित्र लोगों से खरीदा है। कारण प्रभूने आपल्याला त्याच्या पवित्र रक्ताद्वारे विकत घेतले प्रभु के लिए हमको प्रभु ने आदर किया आणि प्रभूने त्याच्याकरता आपल्याला वेगळं केलंय हमें प्रभु का एक भाग बनाया आणि आपल्याला त्याचा एक भाग बनवलं। हम लोग प्रभु के वचनों में लिखा हुआ वो बातों को जब आत्मा में जानेगा तो हम इतना ऊटी मार कर प्रभु का महिमा करेंगे। आणि प्रभूच्या त्या वचनामध्ये लिहिलेल्या ज्या गहन गोष्टी आहेत त्या आत्म्यामध्ये जर आपण जाणल्या तर खरोखर एवढी उडी मारू। परमेश्वर का हमारे प्रति योजना कितना बड़ी बात है। आणि देवाची आपल्या संबंधाने असणारी योजना खरोखर किती श्रेष्ठ आहे। जब प्रभु का वचन में लिखा है कि एफिसियों के पत्र 5 अध्याय का 17 वचन में आणि इफिसकाराचं पत्र त्याचा 5 अध्याय आणि त्याच्या 17 वचनामध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे, इस कारण निर्बुद्धि न हो पर ध्यान से समझो कि प्रभु की इच्छा क्या है। मतलब प्रभु की इच्छा क्या है ये बात को अनेक भक्त लोग ध्यान से समझना चाहिए। आणि प्रभूची इच्छा काय आहे हे प्रत्येक भक्ताने खूप लक्षपूर्वक समजून घ्यायला पाहिजे। और एक साधारण इच्छा भी नहीं, आणि ही साधारण इच्छा सुद्धा नाही। वो इच्छा के बारे में रोमियो का पत्र 12 अध्याय उसका दूसरा वचन में लिखने के समय में और भी कुछ गहरी रीति में लिखा है। आणि मग त्या इच्छे संबंधाने रोमकराचं पत्र त्याचा 12 अध्याय त्याच्या दुसरा वचन लिहित असताना ती देवाची इच्छा जी आहे ती खूप गहन रीतीने लिहिलेली आहे। इस संसार के सदृश न बनो परंतु तुम्हारे मन के नए हो जाने से तुम्हारा चाल चलन भी बदलता जाए जिससे तुम परमेश्वर की भली और भावती और सिद्ध इच्छा अनुभव से मालूम करते रहो। हाँ देखिए, मतलब परमेश्वर की मानव भली और भावती और सिद्ध इच्छा को अनुभव से मालूम करते जाना। आणि परमेश्वराची चांगली ग्रहण योग्य आणि परिपूर्ण इच्छा जी आहे ते अनुभवाद्वारे तुम्ही माहिती करून घ्या। क्या है परमेश्वर की मतलब भली भावती और सिद्ध इच्छा? आणि परमेश्वराची चांगली ग्रहण योग्य आणि परिपूर्ण इच्छा काय आहे कितने लोग मालूम? आणि किती लोकांना ते ठाऊक आहे? कौन बोल पाएंगे ऐसा प्रभु का इच्छा हमारे प्रति क्या है? आणि कोण सांगू शकेल की देवाची आपल्या संबंधाने इच्छा काय आहे? पुत्र के स्वरूप में। हाँ, वो एक बहुत बड़ी बात है प्रियो। जब रोमियो का पत्री उसका 8 अध्याय उसका 29 और 30 वचन ये है परमेश्वर का भली और भावती और सिद्ध इच्छा। आणि रोमकराचं पत्र त्याचा 8 अध्याय त्याचं 29 आणि 30 वचन जे आहे ही आहे परमेश्वराची चांगली ग्रहण योग्य आणि परिपूर्ण इच्छा। क्योंकि जिन्हें उसने पहले से जान लिया है उन्हें पहले से ठहराया भी है कि उसके पुत्र की स्वरूप में हो। देखा, उसके पुत्र की स्वरूप में हो आणि त्याच्या पुत्राच्या समरूप व्हावं। प्रियो प्रभु मतलब पिता परमेश्वर की भली भावती और सिद्ध इच्छा मनुष्यों में से कुछ लोग उसके पुत्र की स्वरूप में बन जाना है। आणि परमेश्वराची चांगली ग्रहण योग्य आणि परिपूर्ण हीच इच्छा आहे की मनुष्याने त्याच्या पुत्राच्या प्रतिमेचे व्हावे। मतलब हम लोग कई बातें अभी साधारण विधि में बहुत बातें हैं जो अपनी बुद्धि में समझ में नहीं आता। आणि साधारण रीतीने पुष्कळ अशा गोष्टी आहे की ज्या आपल्या बुद्धीच्या द्वारे आपण समजू शकत नाही। जैसा हमारा पहला कोरिन्थी 2 अध्याय का 9 वचन में लिखा है। आणि ज्याप्रमाणे पहिले करंथीकराचं पत्र त्याचा 2 अध्याय आणि त्याच्या 9 वचनामध्ये लिहिलेला आहे, जो परमेश्वर ने अपनी प्रेम करने वालों के लिए तैयार किया वो बातें किसने देखा नहीं, किसने सुना नहीं, किसका चित्त में चढ़ा भी नहीं। आणि परमेश्वराने ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्याकरता तयार केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या कोणी ऐकलेल्या नाहीये, कोणाच्या मनातही आलेल्या नाहीये आणि कोणी विचारही नाही केलेला। क्योंकि इतना बड़ी बात है आणि एवढ्या त्या मोठ्या अगम्य अशा गोष्टी आहे। परंतु वहां पर 10 वचन में लिखा है आणि त्याच्या 10 वचनामध्ये अशा प्रकारे लिहिलंय, परंतु परमेश्वर ने उनको अपने आत्मा के द्वारा हाँ। हम पर प्रकट किया। अंबर प्रकट किया। हालेलुया, आमेन। प्रियो ये किसी को नहीं मालूम, ऐसा नहीं। आणि प्रियांनो हे कोणाला ठाऊक नाही असं नाही, हमें मालूम। आपल्याला माहित आहे। कैसे मालूम? कसं काय? प्रभु ने अपनी आत्मा हमको दिया। आणि प्रभूने त्याचा आत्मा आपल्याला दिला। जो प्रभु में है प्रभु की आत्मा जानता है। आणि जो प्रभू मध्ये आहे त्याला प्रभूचा आत्मा ओळखतो। प्रभु में अपनी आत्मा दे करके हमें इन बातों को समझने के लिए बुद्धि दिया, उसका प्रकाश दिया। आणि प्रभूने त्याचा आत्मा आपल्याला दिला आणि या गोष्टी समजण्याकरता
बुद्धि आणि प्रकाश दिला. मैं एक बात आपको बताना चाहूंगा, प्रभु में आने के बाद में प्रभु के आत्मा के द्वारा प्रभु की योजनाओं को, प्रभु की पद्धतियों को अगर हम नहीं जानेगा तो एक विजयी जीवन नहीं बिता सकेगा. आणि प्रभूमध्ये आल्यानंतर प्रभूच्या योजना जर आपण समजणार नाही तर मग एक विजयी ख्रिस्ती जीवन जगू शकणार आज नाही. मैं कैसा जीवन बिताता है, आज मी कशा प्रकारे जीवन जगतो प्रभु की इच्छा मालूम होकर के उस राह पर मैं चल पा रहा है क्या? आणि प्रभूची इच्छा माहिती करून त्या मार्गावर मी चालत आहे का? प्रभु ने हमें उस अनादि काल में उसके पुत्र के स्वरूप में होने के लिए बुलाया, आणि त्या अनादि कालामध्ये आपल्याला त्याच्या पुत्राच्या प्रतिमेचे होण्याकरता बोलवलं. क्योंकि प्रभु के दिल में एक बहुत बड़ी इच्छा था, किसी को भी मालूम नहीं. आणि प्रभूच्या मनामध्ये एक इच्छा होती की जी कोणालाच माहित नाही. परंतु प्रभु ने वो अपने आत्मा के द्वारा भक्तों को प्रकट किया. आणि प्रभूने आपल्या आत्म्याच्या द्वारे त्या भक्तांना प्रगट केल्या. प्रभु को बहुत से पुत्रों का जरूर था. आणि प्रभूंना पुष्कळ पुत्रांची गरज होती. मैं पिछले दिनों में भी आपको बताया था एक बात. आणि मागील दिवसामध्ये सुद्धा एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली आप होती. अपने आप को पूछना, प्रभु ने मुझको इतना प्यार क्यों किया? आणि तुम्ही स्वतःला विचारा की प्रभूने एवढं मोठं प्रेम माझ्यावर का केलं मुझ में प्रभु ने क्या खूबी देखा? आणि माझ्यामध्ये काय गुण वैशिष्ट्य प्रभूने पाहिले. आप लोगों ने मैंने ये बात मालूम करने के लिए कोशिश किया. आणि ही गोष्ट माहिती करून घेण्याचा कधी प्रयत्न केला. नहीं, आप तो सुन करके जाता है, पर दो बात को शायद परखता नहीं बहुत लोग. आणि कदाचित तुम्ही हे ऐकून जाता पण ते तुम्ही घरी गेल्यानंतर स्वतःच परीक्षण करत नाही. प्रियो, हमें जो भी प्रभु के उपस्थिति में सुनने वाला वचन है, वो वचन के अनुसार अपने जीवन को परखना चाहिए. आणि देवाच्या उपस्थितीमध्ये आपल्याकडे येणारं जे वचन आहे त्या वचनाच्या अनुसार आपलं जीवन कसं आहे याच आपण परीक्षण करायला हम पाहिजे. किस दिल से वचन सुनता है, आणि कुठल्या हृदयाने आपण त्याचं वचन ऐकतो है ना? किस मन से उस वचनों को हम स्वीकारते हैं. आणि कुठल्या मनाने ते वचन आपण स्वीकारतो हम प्रभु की उपस्थिति में किस भावना से बैठा है, आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये कुठल्या विचारांनी आपण बसलेलो आहोत. सारे बात प्रभु देखता है. आणि या सर्व गोष्टी प्रभु पाहतो. क्योंकि प्रभु हमारे दिल को देखता है, कारण प्रभु आपलं हृदय पाहतो. है ना? हमारे दिल में अभी वचन सुनने के समय में हमारे दिल में क्या विचार हो रहा है, इच्छा हो रहा है, भावना हो रहा है, वो सब प्रभु जानता है. आणि हे वचन ऐकत असताना आपल्या हृदयामध्ये कुठल्या प्रकारचे विचार कुठल्या प्रकारच्या भावना होत आहे प्रभु जाणतो. प्रियो, प्रभु ने हमें इतना बड़ा प्यार दिया है. आणि प्रियांनो प्रभूने एवढं मोठं प्रेम आपल्याला दिले. हमने देखा कालवरी सूली का प्यार का वो महान था. आणि कलवरी वधस्तंभावरचं ते श्रेष्ठत्व आपण पाहिलं. प्रियो, हालेलुया. पिता परमेश्वर की बहुत इच्छा था कि बहुत से पुत्रों को मनुष्यों में से जीते. आणि पिता परमेश्वराची खूप मोठी इच्छा होती की पुष्कळ पुत्रांना मनुष्यामधून जिंकावं. उसके लिए प्रभु ने क्या किया? आणि त्याकरता प्रभूने काय केलं. इब्रानियों का पत्री उसका दूसरा अध्याय का 10 से 12 वचन. आणि इब्रिकराचं पत्र त्याचा दुसरा अध्याय त्याचं 10 ते 12 वचन. क्योंकि जिसके लिए सब कुछ है और जिसके द्वारा सब कुछ है, उसे यही अच्छा लगा कि जब वह बहुत से पुत्रों को महिमा में पहुंचाए, बहुत से पुत्रों को महिमा में पहुंचाए, तो उनके उद्धार के कर्ता को हाँ। दुख उठाने के द्वारा सिद्ध करे. क्योंकि पवित्र करने वाला और जो पवित्र किए जाते हैं सब एक ही मूल से है. इसी कारण वह उन्हें भाई कहने से नहीं लज्जाता. इसी कारण वह उन्हें भाई कहलाने से नहीं ले जाता. आणि याच्यामुळेच तो त्यांना आपला भाऊ बोलला संबोधण्याकरता त्याला लाज वाटत नाही. क्या अनमोल बात है ना. आणि किती अनमोल गोष्ट आहे. ये वचनों को पढ़ने के समय में हमको क्या समझ में आता है? आणि वचन वाचत असताना आपल्याला काय समजतं. प्रियो, आज हम लोग प्रभु यीशु मसीह के साथ हमारा नाता क्या है? आणि प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्त सोबत आपले संबंध कसे आहे. वो हमारा बड़ा भाई है. आणि तो आपला मोठा भाऊ आहे. हम लोग सब भाई भाई है. आणि आपण सर्व भाऊ भाऊ आहोत. हालेलुया. आमेन. ये आपको अच्छा लगता है? आणि हे तुम्हाला चांगलं वाटतं का. है ना? ये बात वचन कहता है तो वैसा ही है प्रियो. आणि वचन जर सांगतात ते तसंच आहे. हम सब लोग एक ही पिता का संतान है. आणि आपण सर्व लोक एकाच पित्याचे पुत्र आहोत. और हमारा बड़ा भाई कौन है? आणि आपला मोठा बंधू कोण आहे. हमारा बड़ा भाई प्रभु यीशु मसीह है. आणि आपला मोठा बंधू प्रभू येशू ख्रिस्त है आहे. ना? एक समय में मानव पिता को सिर्फ एकलौता पुत्र था. आणि एका वेळेला पित्याला फक्त एकुलता एक पुत्र होता. है ना? वचन क्लियर कहता है कि परमेश्वर को सिर्फ एकलौता पुत्र था. आणि वचन स्पष्ट सांगतं की परमेश्वराला एकुलता एक पुत्र होता. कई जगह पर लिखा. आणि पुष्कळ ठिकाणी लिहिलं. आपने पढ़ा है ना? आणि तुम्ही वाचलं ना. आपको याद है? इसके लिए मैं वापस पढ़ाता हूँ, क्योंकि ये वचन जानने जरूरी बात है. आणि तुम्हाला आठवणी करता मी तुम्हाला वाचण्याकरता सांगतो कारण हे वचन जाणणं गरजेचं आहे. क्योंकि
जो बाइबल कहलाने वाला एक शब्द बाइबल में है। आणि बायबलचं बायबल बोलणारं एक वचन बायबल मध्ये आहे. आपको मालूम है तुम्हाला ठाऊक आहे. बाइबल का बाइबल, आणि बायबलचं बायबल, उस शब्द को बाइबल का बाइबल कहता है। आणि त्या वचनाला बायबलचं बायबल म्हटलं जातं. वो है यूहन्ना 3:16 वचन। आणि ते आहे योहान 3:16 वचन. वो एक तो बाइबल का बाइबल है। आणि ते आहे बायबलचं बायबल. पढ़िए उस वचन को। आणि ते वचन वाचा. क्योंकि परमेश्वर ने जगत से ऐसा प्रेम रखा कि उसने अपना एकलौता पुत्र दे दिया। कौन सा पुत्र? एकलौता। एकलौता पुत्र। आणि एकुलता एक पुत्र. परमेश्वर ने जगत से बोलेगा तो मुझसे और आपसे, ये दुनिया में रहने वाला सारे मानव जाति से, आदमी पीढ़ी से परमेश्वर ने इतना बड़ा प्रेम किया, अपना एकलौता पुत्र दे दिया. आणि देवाने जगावर म्हणजे तुमच्या आणि माझ्यावर आदामापासून आतापर्यंत आलेल्या सर्व पिढीवर इतकं प्रेम केलं की त्याचा एकुलता एक पुत्र आपल्या करता दिला. यहाँ पर बोला हुआ दुनिया से प्रेम किया बोलेगा तो ये दुनिया की बातों से नहीं, दुनिया में रहने वाला आदमी पीढ़ी से. आणि मग या ठिकाणी बोललेलं जे आहे ते या जगावर म्हणजे जगामध्ये राहणाऱ्या गोष्टीवर नाही तर आदामाच्या पिढीवर. परंतु पहले दूसरा अध्याय का 15 वचन में तुम दुनिया से प्रेम नहीं करना बोला, वो मनुष्य की बात नहीं, वो दुनिया की बात. आणि पहिलं योहान 2 अध्याय त्याच्या 15 वचनामध्ये सांगितलं की तुम्ही या जगावर प्रेम करू नका, म्हणजे काय मनुष्यावर नाही तर जगामध्ये असणाऱ्या गोष्टींवर प्रेम करू नका. बात समझ में आ रहा है ना? आणि तुमच्या लक्षात येत आहे ना? ओके, अभी यहाँ पर हम क्या देखा? आणि या ठिकाणी आपण काय पाहिलं? पिता परमेश्वर ने मुझसे और आपसे इतना बड़ा प्रेम किया, अपना एकलौता पुत्र को हमारे लिए दे दिया. आणि देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्या करता दिला. क्यों दिया? का दिला? ताकि जो कोई उस पर विश्वास करे वह नष्ट न हो परंतु अनंत जीवन पाए. देखा, हम लोग अनंत जीवन पाने के लिए पिता ने अपने एकलौता पुत्र दिया. आणि आपण सार्वकालिक जीवन प्राप्त होण्याकरता देवाने आपला एकुलता एक पुत्र दिला. तो यहाँ पर मैं उसमें एक खास शब्द इस पर गौर देना चाहता हूँ, एकलौता पुत्र. आणि या ठिकाणी या वचनामध्ये एका शब्दावर खूप जोर देऊ इच्छितो, ते म्हणजे एकुलता एक पुत्र. उसके अंदर विषय बहुत है, आणि त्याच्यामध्ये विषय पुष्कळ आहे. सभी विषयों में नहीं. हमारा उद्देश्य अभी इस संदर्भ में मैं आपको एक बात बताना चाहूंगा कि परमेश्वर का मानो हमारे प्रति चुनौती उस पुत्र की जैसा बनना है. आणि देवाची आपल्या संबंधाने एक प्रबळ अशी इच्छा आहे की आपण त्याच्या पुत्राच्या प्रतिमेचे व्हावे. क्योंकि पिछले एक हफ्ता पूरा हम प्रभु का नियुक्ति के बारे में सीख रहा था. आणि मागील संपूर्ण एक आठवडा देवाची जी काय नेमणूक नियुक्ती आहे त्याच्या संबंधाने आपण मनन करत होतो. आज भी उस नियुक्ति के बारे में मैं आपको बताना चाहूंगा. आणि आजही त्या नियुक्ती संबंधाने मी सांगू इच्छितो. और दूसरा सेक्शन में भी वो नियुक्ति के बारे में बताऊंगा. आणि दुसऱ्या सेक्शन मध्ये सुद्धा त्या नियुक्ती संबंधाने सांगणार आहे. Praise the Lord. Praise the Lord. प्रभु ने हमें नियुक्त किया. आणि प्रभूने आपल्याला नियुक्त केलं. नियुक्त किया वो लोगों के लिए प्रभु ने अपने एकलौता पुत्र दिया. आणि नेमून ठेवलेल्या लोकांकरता देवाने आपला एकुलता एक पुत्र दिला. वो एकलौता पुत्र था. आणि तो एकुलता एक पुत्र होता. यूहन्ना का सुसमाचार उसका 3 अध्याय का 18 वचन पढ़ना. आणि योहान त्याचा 3 अध्याय त्याचा 18 वचन वाचा. जो उस पर विश्वास करता है उस पर दंड की आज्ञा नहीं होती, परंतु जो उस पर विश्वास नहीं करता वह दोषी ठहर चुका, इसलिए कि उसने परमेश्वर के एकलौते पुत्र के नाम पर विश्वास नहीं किया. देखिए यहाँ पर भी एकलौता पुत्र की बात आया. आणि या ठिकाणी सुद्धा एकुलता एक पुत्रा संबंधाने आलं. बार बार ये विषय को उठाकर कहता आणि है, वारंवार या विषयाला उचलून सांगितलेलं आहे. परमेश्वर की एकलौता पुत्र प्रभु यीशु मसीह दुनिया में आकर हमारे लिए हमारे पापों से छुड़ाने के लिए वो बलिदान हुआ. उस पर विश्वास नहीं करेगा तो वो दंड से कभी नहीं बच सकता. आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र आपल्या करता मनुष्य होऊन आला आणि त्याने सर्व मानव जातीचं पाप आपल्यावर घेतलं. आणि आपण जर त्याच्यावर विश्वास करणार नाही तर निश्चितच आपलं तारण होणार नाही. तो एकलौता पुत्र को भी पिता ने हमारे लिए रख नहीं छोड़ा. आणि एकुलता एक पुत्र सुद्धा त्याने आपल्या करता राखून ठेवलं नाही. हमें इतना बड़ा प्रेम किया, आणि आपल्यावर एवढं मोठं प्रेम केलं. हमारे छुटकारे के लिए एकलौता पुत्र को दिया, जबकि हमें उस नरक की आग से, उस भयंकर दंड से बचाए. आणि आपल्याला मुक्त करण्याकरता आपल्याला सोडवण्याकरता त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला की जेणेकरून त्या अनंत कालच्या नरकाच्या अग्नीपासून आपल्याला मुक्त करावं. उस पिता का दिल को आप देखिए आणि त्या पित्याचं हृदय तुम्ही जरा बघा. उसके लिए पुत्र तैयार हो गया. आणि त्याच्याकरता पुत्र तयार पण झाला. अनादिकाल से पिता की गोद में पिता की आनंद का विषय हमारे लिए
पिता की इच्छा के अनुसार ये दुनिया में मनुष्य बनकर आया। आणि अनादी कालापासून पित्याच्या त्या उराशी राहणारा तो पुत्र जो आहे तो आपल्या करता या जगामध्ये मनुष्य होऊन आला. इसलिए यूहन्ना पहला अध्याय का 14 वचन में पढ़ता है, आणि म्हणूनच योहान त्याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 14 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, वचन देहधारी हुआ और अनुग्रह और सच्चाई से परिपूर्ण होकर हमारे बीच में डेरा किया और हमने उसकी ऐसी महिमा देखी हमने उसकी ऐसा महिमा देखी जैसे पिता के एकलौते की महिमा. एक होता. एकुलता एक. यहाँ पर भी क्या आया? आणि या ठिकाणी सुद्धा काय आलं? एक होता एकुलता एक. है ना, वो पिता का एक लौता पुत्र है. आणि तो पित्याचा एकुलता एक पुत्र आहे. यहाँ पर बोलता है कि हमने ऐसा महिमा देखी जो पिता का एक लौता का है. आणि त्याचा असा प्रकारे गौरव पाहिलं ज्याप्रमाणे पित्याच्या एकुलता एक आहे. बाइबल क्लियर कहता है कि महान पिता परमेश्वर को सिर्फ एक लौता एक पुत्र है. आणि बायबल एकदम स्पष्ट सांगतं की स्वर्गीय पित्याला केवळ एकुलता एक पुत्र आहे. उसका 18 वचन पे पढ़िएगा. आणि त्याचा 18 वचन पहिला अध्याय, सुद्धा अध्याय. 18. योहान पहिला अध्याय 18 वचन. परमेश्वर को किसी ने कभी नहीं देखा, हाँ. एकलौता पुत्र हाँ, देखा, एक लौता पुत्र जो पिता की गोद में है पिता की गोद में है. उसी ने उसे प्रकट किया. कितना अनोखी बात है. पिता की गोद में पिता का आनंद का आधार उसको पिता ने हमारे लिए दे दिया. आणि पित्याच्या उराशी राहणारा पित्याच्या आनंदाचा जो आधार आहे त्याला पित्याने आपल्या करता दिलं. ओ, ये कितना सुंदर बात है. आणि खरोखर ही किती सुंदर गोष्ट आहे. और एक वचन पढ़ेंगे एक लौता के ऊपर, पहले यूहन्ना 4 अध्याय का 9 वचन. आणि पहिलं योहान 4 अध्याय त्याचं 9 वचन. जो प्रेम परमेश्वर हमसे रखता है हाँ. वो इससे प्रकट हुआ कि परमेश्वर ने अपने एक लौते पुत्र को जगत में भेजा है. देखा, परमेश्वर ने अपने एक लौते पुत्र को जगत में भेजा. आणि देवाने आपल्या एकुलत्या एकाला जगामध्ये पाठवलं. यो, हालेलुया, ये कितना अनमोल बात है. आणि प्रियांनो हे खरोखर किती अनमोल आहे. परमेश्वर के वचन क्लियर कहता है कि परमेश्वर का सिर्फ एक लौता पुत्र है, इसके अलावा एक पुत्र नहीं. आणि परमेश्वराचं वचन स्पष्ट सांगतं की परमेश्वराला एकुलता एक पुत्र आहे, या व्यतिरिक्त पुत्र नाही. अभी आप देखिए, एक एग्जाम्पल में मैं आपको बताना चाहूंगा. आणि एक उदाहरण देतो मी तुम्हाला. अतुल मेरा बेटा है, आणि अतुल ब्रदर माझा मुलगा आहे. एक ही बेटा है, एकच मुलगा आहे. तो मैं क्या बोलेगा? आणि मी काय बोलेल? ये मेरे एक लौता है. आणि हा माझा एकुलता एक आहे. परंतु कुछ समय के बाद में, आणि काही वेळेनंतर आओ ना, पास में आओ, ये और भी एक बेटा हुआ, आणि अजून एक मुलगा झाला. और भी एक बेटा मेरे को मिल गया. तो आणि अजून एक मुलगा मला मिळाला. तर अभी मैं अतुल के बारे में इसे कभी नहीं बोलेगा ये मेरे एक लौता है. आणि अतुल ब्रदर संबंधाने मी कधीच नाही म्हणणार हा माझा एकुलता एक मुलगा आहे. फिर मैं क्या बोलेगा? आणि मी काय म्हणेल? ये मेरा पायलट है. आणि हा माझा प्रथम मुलगा आहे. पायलट का मतलब क्या है कि दूसरा भी है. आणि प्रथम याचा अर्थ काय आहे की दुसरा पण आहे. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. समझ में आया? लक्षात आलं का? अभी प्रभु यीशु मसीह ये दुनिया में आया आणि प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये आला और आकर के हमारे पापों के लिए मर गया. आणि येऊन आपल्या पापाकरता मेला. मरने के बाद तीसरा दिन जी उड़ा. आणि मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. जब जी उड़ा, आणि ज्या वेळेला जिवंत झाला वो एक जन्म था. आणि तो एक जन्म होता. वो जन्म एक अनोखा जन्म है. आणि तो एक जन्म वेगळा प्रकारचा जन्म होता. है ना, जब प्रेरितों का काम 13 अध्याय का 33 वचन में, आणि प्रेषितांची कृत्य त्याचा 13 अध्याय आणि त्याच्या 33 वचनामध्ये परमेश्वर ने यीशु को जिलाकर हाँ. वही प्रतिज्ञा हमारी संतान के लिए पूरी की, हाँ. जैसा दूसरे भजन में भी लिखा है, हाँ. तू मेरा पुत्र है, हाँ. आज मैं ही ने तुझे जन्माया है. देखा, आज मैंने तुझको जन्माया. आणि आज मी तुला जन्म दिला. यांका विषय आप जानना. आणि या ठिकाणचा विषय तुम्ही जाणून घ्या. प्रभु यीशु मसीह मृतकों से जी उठने वाला अनुभव वो एक जन्म है. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं जे पुनरुत्थान आहे तो एक जन्म आहे. वो जन्म के बाद में यीशु मसीह के बारे में बोलता है वो पायलट है. आणि त्या जन्मासंबंधाने असं म्हटलेलं आहे, जन्मानंतर असं म्हटलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा प्रथम मुलगा आहे. क्यों ऐसा बोलता है? आणि असं का म्हटलं आहे? क्योंकि मरे हुए में से जी उठने वालों में सबसे पहला यीशु मसीह है. आणि मेलेल्यातून जिवंत झालेल्यांपैकी सगळ्यात पहिले प्रभू येशू ख्रिस्त आहे. बहुत अनमोल बात है. आणि खूप अनमोल गोष्ट आहे. पहला कोरिन्थी 15 अध्याय उसका 23 वचन में, पहिले करंथीकराचं पत्र त्याचा 15 अध्याय आणि त्याच्या 23 वचनामध्ये, परंतु हर एक अपनी अपनी बारी से हाँ. पहला फल मसीह, हाँ. फिर मसीह के आने पर उसके लोग. हाँ देखा, पहला फल मसीह है
आणि प्रथम फळ जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्त आहे यीशु मसीह पगला फल होकर के मृतकों से जी उठा। आणि येशू ख्रिस्त प्रथम फळ होऊन मेलेल्यातून पुनरुत्थित झाला। क्या अनमोल बात है। आणि काय अनमोल गोष्ट आहे। प्रियो, इसलिए दुनिया के लोग मृत्यु के बाद के जीवन को कैसे क्या सोचते हैं? आणि या जगाचे लोक मेल्यानंतरचं जे जीवन आहे त्याच्या संबंधाने कशा प्रकारे विचार यानी करतात। जो प्रभु यीशु पर विश्वास नहीं करता, जो प्रभु यीशु मसीह में नया जन्म नहीं पाया, ऐसे लोग मृत्यु के बाद के जीवन के बारे में बिल्कुल नहीं जानता। आणि ज्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नवा जन्म प्राप्त नाही केलेला त्या लोकांना मेल्यानंतरच्या जीवनासंबंधाने काहीच समजणार नाही। उसका बारे में अगला प्रचार में आएगा बहुत विषय में आपको मतलब ऐसा चेतावनी दी। आणि याच्या नंतरच्या दिवसामध्ये याच्या संबंधाने अधिक जास्त प्रचार होईल। नहीं, दूसरा सेक्शन में बोलेगा। दुसऱ्या सेक्शन मध्ये सांगेल। ओके, तो मैं प्रभु को बहुत धन्यवाद देता हूँ। आणि प्रभूला खूप धन्यवाद देतो। जब प्रभु मृतकों से जी उठने के द्वारा प्रभु अभी क्या हो गया, एकलौता अभी पगला उठा बना। आणि पुनरुत्थानाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्त जो एकुलता एक होता तो प्रथम पुत्र असा झाला। इसलिए कोलोसियों का पत्री उसका पहला अध्याय उसका 18 वचन पढ़। आणि म्हणूनच कलसीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याचं 18 वचन वाचा। देह अर्थात कलीसिया का सिर है, वही आदि है और मरे हुए में से जी उठने वालों में पैलौठा। मरे हुए में से जी उठने वालों में पहला उठा। आणि मेलेल्यातून जिवंत होणाऱ्यांपैकी तो प्रथम असा आहे। इसलिए प्रभु यीशु मसीह को हमेशा फिर पहला उठा पुत्र कहा जाने लेगा। आणि मग म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताला नेहमी प्रथम पुत्र असं म्हटलं जातं। उसका 15 वचन पढ़। आणि त्याचं 15 वचन वाचा। कलसी त्याचा पहिला अध्याय 15 वचन। वह तो अदृश्य परमेश्वर का प्रतिरूप, वो अदृश्य परमेश्वर का प्रतिरूप और सारी सृष्टि में पैलौठा है। अभी देखा, अभी बोलता है कि अभी वो सारा सृष्टि में पहला उठा है। आणि संबंध सृष्टीमध्ये तो प्रथम असा आहे। प्रभु यीशु मसीह का भी काम पर यहाँ पर ये ऐसा पद भी दिया गया। आणि हे पद प्रभू येशू ख्रिस्ताला कुठे दिलं गेलं? वो पहला उठा है। आणि तो प्रथम जन्मलेला आहे। इब्रानियों का पत्री उसके पहला अध्याय का 6 वचन। आणि इब्रिकराचं पत्र त्याचा पहला अध्याय पहिला अध्याय त्याचं 6 वचन। पैलौठे के आगे जगत में फिर लाता है। देखा, पहले उठे यीशु मसीह के बारे में बोलता है कि पहले उठे को फिर से जगत में लाएगा। आणि प्रथम जन्मलेला पुन्हा तो जगामध्ये आणेल। प्रकाशित वाक्य पहला अध्याय का 5 वचन। आणि प्रगटीकरण त्याचा पहिला अध्याय आणि त्याचं 5 वचन। और मरे हुए में से जी उठने वालों में पैलौठा। मरे हुए में से जी उठने वालों में पहला उठा। आणि मेलेल्यातून जिवंत होणाऱ्यांपैकी तो प्रथम पुत्र। ये बहुत बड़ी बात है। आणि प्रियांनो हे खूप मोठी गोष्ट आहे। मतलब प्रभु यीशु मसीह जब मृतकों से जी उठा, आणि प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला मेलेल्यातून जिवंत झाला तो स्वर्ग का अभी गणना अभी एकलौता नहीं, अभी पहला उठा। आणि मग स्वर्गाने त्याला कशा प्रकारे संबोधलं तर तो एकुलता एक नाही तर प्रथम जन्मलेला। उस पहले उठा पुत्र के जैसा हमको भी बनाने के लिए स्वर्गीय पिता का योजना है। आणि जो पहिला मुलगा आहे त्याच्या प्रतिमेचे आपणही व्हावं असं स्वर्गीय पित्याची इच्छा आहे। उसके लिए प्रभु ने अभी नियुक्त किया। आणि त्याच्या करता प्रभुने आपल्याला नेमलं। तो नियुक्ति शब्द अपने ध्यान में लाया है कि नहीं? मैं और एक बार वचन को पढ़ाऊंगा, रोमियो 8 का 29 और 30। आणि रोमकराचं पत्र त्याचा 8 अध्याय 29 आणि 30 वचन। क्योंकि जिन्हें उसने पहले से जान लिया है उन्हें पहले से ठहराया भी है। पहले से ठहराया, ओ ठहराया, नियुक्त किया। नियुक्ति के बारे में जानना, किसने नियुक्त किया? आणि कशा करता नेमलं? कि उसके पुत्र के स्वरूप में हो। उसके पुत्र के स्वरूप में हो। आणि त्याच्या पुत्राच्या प्रतिमेचे व्हावे। आगे। ताकि वह बहुत भाइयों में पैलौठा ठहरे। देखा, बहुत भाइयों में वो पहला उठा ठहरे। आणि पुष्कळ भावांमध्ये तो प्रथम असा व्हावा। अभी यीशु मसीह एकलौता पुत्र भी क्या हो गया? पहला उठा ठहराया गया। आणि प्रभू येशू ख्रिस्त जो एकुलता एक पुत्र होता तो प्रथम मुलगा असा झाला। पिता को बहुत सारे पुत्र मिला। आणि पित्याला पुष्कळ पुत्र मिळाले। कौन है पुत्र? आणि ते पुत्र कोण आहे? कौन है? ते कोण आहे? अरे तो इधर बैठा ना, आणि या ठिकाणी बसले आहे ना। हालेलुया। आमेन। कितने लोगों को विश्वास है कि मैं उसका प्रभु यीशु मसीह का भाई हूँ? हालेलुया। प्रेज लॉर्ड। देखो, आनंदगांव में पुत्री नहीं, सब पुत्र है। आणि त्या सार्वकालिक जीवनामध्ये कोणी त्याची मुलगी नाही राहणार तर सगळे मुलंच राहतील। बहुत से पुत्रों को। आणि पुष्कळ मुलांना। ये दुनिया की व्यवस्था में मतलब बेटा बेटी सब व्यवस्था है,
अनंतता में वो बेटी की बात नहीं, सब बेटा है. आणि या जगामध्ये मुलगा मुलगी असे वेगवेगळे मनुष्याचे प्रकार आहे, पण त्या येणाऱ्या सार्वकालिक जीवनामध्ये मुलगा आणि मुलगी असे दोन वेगळे नाही राहणार, तर फक्त मुलगा राहील. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. खुशी है कि नहीं? आनंद आहे का नाही? हाँ, तो सब लोग प्रभु का बेटा है. आणि सर्व लोक प्रभूचे मुलं आहे. तो हमें परमेश्वर मनमोहन पिता परमेश्वर ने चाहा कि अपना वो एकलौता पुत्र पहलौटा बन करके उसके जैसा बहुत से पुत्र मुझको चाहिए. आणि मग त्या स्वर्गीय पित्याची इच्छा ही होती की माझा जो एकुलता एक पुत्र होता तो प्रथम मुलगा व्हावा, प्रथम पुत्र व्हावा आणि त्याच्याद्वारे पुष्कळ पुत्र मला भेटावे. एक प्रकार बोलेगा तो एक प्रकारे सांगायचं झालं प्रभु तर का मृतकों से जी उठने वाला अनुभव वो एक साधारण अनुभव नहीं था, वो एक बहुत बड़ा एक प्रसव था. आणि प्रभूचं मेलेल्यातून जिवंत होणं एक साधारण पुनरुत्थान नव्हतं, तर ते एक खूप मोठं प्रसव होतं. किसका प्रसव था? आणि ते प्रसव कोणाचं होतं? मंडली का. ते मंडळीचं होतं. मंडली का प्रसव हो गया. आणि ते मंडळीचा जन्म झाला. मैं और आप कब नया जन्म पाया? आणि तुमचा आणि माझा नवा जन्म केव्हा झाला? आपको पूछेगा तो आप बोलेगा हाँ मैं तो 15 साल पहले नया जन्म पाया. आणि जर तुम्हाला विचारलं तुम्ही सांगाल की 15 वर्षापूर्वी माझा नवा जन्म झाला. कोई बोलेगा 20 साल पहले मेरा जन्म आणि हुआ. कुणी म्हणेल की 20 वर्षापूर्वी झाला. कोई बोलेगा 5 साल पहले मेरा नया जन्म हुआ. कुणी म्हणेल की 5 वर्षापूर्वी माझा नवा जन्म झाला. तो प्रभु का दृष्टि में आपका ये 5, 15, 20 वाला नहीं. आणि प्रभूच्या दृष्टीमध्ये 5, 15, 20 हे नाहीये. फिर कब हुआ? आणि मग केव्हा झाला? 2000 साल पहले. 2000 वर्षापूर्वी. 2000 साल पहले जब प्रभु यीशु मसीह जी उठा, आणि 2000 वर्षापूर्वी ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला, उस समय में जो भी मंडली का एक सदस्य होगा भी नया जन्म हो गया. आणि मग त्या वेळेला मंडळीच्या प्रत्येक सदस्याचा जन्म झाला. ये थोड़ा सामान्य रीति में समझना थोड़ा कठिन है. आणि सामान्य रीतीने हे समजणं कठीण आहे. ये सब प्रभु का वचन है, आत्मिक बातें हैं, पवित्र आत्मा के द्वारा ही समझ सकता है. आणि हे सगळं देवाचं वचन आहे, आत्मिक गोष्टी आहे, देवाच्या आत्म्याच्या द्वारेच हे समजू शकतो. अब पहला पत्रोस उसका पहला अध्याय का 3रा वचन पढ़ना. पहिले पेत्र पहिला अध्याय 3रं वचन. हमारे प्रभु यीशु मसीह के परमेश्वर और पिता का धन्यवाद हो, हाँ. जिसने यीशु मसीह के मरे हुए में से जी उठने के द्वारा हाँ. अपनी बड़ी दया से हाँ. हमें जीवित आशा के लिए नया जन्म दिया. हालेलुया. आमेन. ये वचन क्या कहता है? आणि प्रियानो हे वचन काय सांगतं? प्रभु यीशु मसीह जी उठने के द्वारा मंडली को प्रभु ने या प्रभु के चुने हुए लोगों को प्रभु ने नया जन्म का अनुभव दिया. कब? 2000 साल पहले. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पुनरुत्थानाच्या द्वारे मंडळीला म्हणजे त्याच्या निवडलेल्या लोकांना एक नवा जन्म दिला. तो केव्हा? 2000 वर्षापूर्वी. ये कौन समझ सकता है? आणि हे कोण समजू शकतो? है ना, ये जल्दी समझना कितना कठिन बात है. आणि लगेच समजून घेणं किती कठीण आहे. ये प्रार्थना के साथ प्रभु की आत्मा में रह करके इन वचनों को समझना. आणि प्रार्थनेपूर्वक प्रभूच्या आत्म्यामध्ये राहून हे समजून घ्या. प्रभु ने हमको ये 2000 साल पहले ही प्रभु यीशु मसीह में नया जन्म का अनुभव दिया. आणि प्रभूने 2000 वर्षापूर्वीच प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नवा जन्माचा अनुभव आपल्याला दिला. आपको याद है ना, जब एफेसियों 2 अध्याय का 6 वचन में क्या लिखा? आणि इफिसकाराचं पत्र 2 अध्याय त्याच्या 6 वचनामध्ये काय लिहिलंय? उसके साथ जिलाया आणि त्याच्या सोबत जिवंत केलं और स्वर्गीय स्थानों में बैठाया. बैठाया. आणि स्वर्गीय स्थानांमध्ये आपल्याला बसवलं. बैठाएगा लिखा, बैठाया लिखा. आणि बसवेल असं लिहिलं का बसवलं असं लिहिलं? है? बैठाया. हाँ, बैठाया. भूतकाळ. आणि बसवलं म्हणजे भूतकाळ झाला. हालेलुया. आमेन. आपको खुशी नहीं है? आणि तुम्हाला आनंद नाहीये. आप प्रभु के वचन में है ना, आणि तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहात आप ना? प्रभु की आत्मा में इन वचनों को सुनना. आणि प्रभूच्या आत्म्यामध्ये हे वचन तुम्ही ऐका. अभी हम लोग अभी दुनिया में रहते हैं. आणि आपण या जगामध्ये राहतो. प्रभु के साथ हमको कैसे स्वर्ग में बैठाया? आणि आपल्याला कसं काय प्रभू सोबत स्वर्गामध्ये बसवलं? Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. है ना, ये प्रभु ने हमारे लिए कर चुका है. आणि हे प्रभूने आपल्या करता केलेलं आहे. इसलिए हमें कोई संदेह नहीं है कि आज हम मर जाएगा तुरंत हम स्वर्ग में मिलेगा. आणि म्हणूनच आपल्याला कुठल्या प्रकारची शंका नाही. जर आपण आज जर मेलो तर लगेच आपण स्वर्गामध्ये जाऊ. कहाँ जाएंगे? आणि आपण कुठे जाऊ? सीधा. इसमें मतलब कितने लोगों को सच्चमुच में विश्वास है प्रभु का स्तुति करो. आमेन. अगर आज मैं मर गया मैं सीधा स्वर्ग में मिलेगा, मैं प्रभु के साथ स्वर्ग में मिलेगा. कितने लोगों को झूठ नहीं बोलना, सच्चा अनुभव है, सच्चा विश्वास है, वो प्रभु का स्तुति करना. हालेलुया.
हालेलुया. देखा आपका स्तुति में क्या जोर है. आणि बघा तुमच्या स्तुतीमध्ये किती जोर आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हाँ, कई लोग मुंह बंद कर रखा है इसलिए आवाज नहीं आया होगा. आणि काही लोकांनी तोंड बंद करून ठेवलेले म्हणून आवाज नसेल आला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परंतु ऐसा कुछ बात सुनने के टाइम पर हम कितना दिल से हमारा दिल उमड़ना चाहिए. आणि असं ऐकल्यानंतर किती आपल्या मनामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटायला हाँ, पाहिजे. बहुत अनोखी बात है. आणि खूप अद्भुत गोष्ट आहे. प्रभु का वचन में जो भी लिखा सत्य लिखा है. आणि देवाच्या वचनामध्ये जे काय लिहिलं ते सत्य लिहिलंय. आपको मालूम है जी उड़ने के बाद में प्रभु यीशु मसीह ने क्या बोला. आणि जिवंत झाल्यानंतर किंवा पुनरुत्थानानंतर प्रभु येशू ख्रिस्ताने काय म्हटलं. आपको मालूम है सबसे पहले मरियम मगदलीनी को प्रभु प्रकट हुआ. आणि सगळ्यात पहिले मरियम मगदलीला प्रभु प्रकट झाला. यूहन्ना का सुसमाचार 20 अध्याय का 17 वचन में. आणि योहान त्याचा 20 अध्याय त्याच्या 17 वचनामध्ये उसने उससे कहा हाँ. मुझे मत छू हाँ. क्योंकि मैं अब तक पिता के पास ऊपर नहीं गया हाँ. परंतु मेरे भाइयों के पास जाकर उनसे कह दे. किसके पास. भाइयों के पास. हाँ, मेरे चेलों के पास नहीं. आणि माझ्या शिष्याकडे नाही. अभी शिष्य नहीं. आणि तो आता त्यांना शिष्य नाही वो म्हणत. कौन है. आता ते कोण आहे. मेरा भाई है. आणि ते माझे भाऊ आहे. क्या अनोखी बात है. आणि काय अद्भुत गोष्ट आहे. मेरा भाइयों के पास जाकर के बोलो. आणि माझ्या भावांकडे जाऊन बोल हाँ, आगे कि मैं अपने पिता हाँ. और तुम्हारे पिता. देखा अभी मेरा पिता कौन बन गया. तुम्हारा भी पिता है. आणि जो माझा पिता होता आता काय झाला तो तुमचाही पिता झाला. ये एक बात जानना. प्रियानो एक गोष्ट जाण. हमें एक ही पिता का संतान प्रभु यीशु मसीह में विश्वास करने के द्वारा प्रभु ने हमारे लिए किया. आणि एकाच पित्याचे पुत्र होण्यासाठी पित्याने हे सर्व काही केलं. है, जी उड़ा हुआ यीशु मसीह की कहना है. आणि पुनरुत्थित झालेल्या प्रभूचे हे बोलणं आहे. वही बात मत्ती के सुसमाचार 28 अध्याय का 18 वचन भी पढ़िएगा. मग ते त्याचा 28 अध्याय त्याचा 18 वचन वाचा. हाँ, यीशु ने उनके पास आकर कहा हाँ, स्वर्ग और पृथ्वी का सारा अधिकार मुझे दिया गया है. हाँ, इसलिए तुम जाओ हाँ. सब जातियों के लोगों को चेला बनाओ हाँ. और उन्हें पिता और पुत्र और पवित्र आत्मा के नाम से बपतिस्मा दो. 8 वचन पढ़ना. वे भाई देश में. तब यीशु ने उनसे कहा मत डरो. हाँ. मेरे भाइयों से हाँ, कौन सा देश जाकर में है. अरे फिर मतलब आगे पीछे बहुत हो गया. ओके, कोई बात नहीं. मेरे इसमें 8 ही है. मेरा 8 वचन में, सॉरी, मेरे इसमें 8 वचन में है. कोई बात. हाँ, पढ़िए पढ़िए. जब यीशु ने उनसे कहा मत डरो. हाँ. मेरे भाइयों से जाकर कहो. मेरी भाइयों से जाकर कहो. आणि माझ्या भावांना जाऊन सांग. है, मेरा भाइयों से जाकर कहो. आणि माझ्या भावांना जाऊन सांग. है, इसका मतलब जी उड़ा हुआ प्रभु यीशु मसीह के चेले लोग जी उड़ने के बाद में क्या कौन बन गया. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या नंतर त्याचे प्रभूचे शिष्य कोण झाले. भाई बना. भाऊ झाले. वो कितना अनोखी बात है. आणि किती अद्भुत गोष्ट आहे. है ना. ये बात भविष्य में होने वाला बात एक बार दुनिया का रीति में दुनिया के लोग दुनिया की अवस्था में यीशु मसीह को बोलने के समय में यीशु मसीह ने वहां पर प्रकट किया था. आणि जगाचे लोक जगाच्या अवस्थेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला संबोधताना काय बोलतील ते प्रभूने एकदा प्रकट केलं होतं. क्योंकि एक बार मरियम और उनका भाई लोग प्रभु से मिलने के लिए आया. आणि एकदा मरियम आणि प्रभूचे भाऊ लोक त्यांना भेटण्याकरता आले. तो भीड़ के कारण प्रभु के पास नहीं जा पाया. आणि गर्दी असल्या कारणाने ते प्रभूच्या जवळ जाऊ शकले नाही. तब उनको संदेश मिला आपका माँ और भाई लोग आपको मिलने के लिए आकर के खड़ा है. आणि मग त्यावेळेला प्रभूला असा निरोप मिळाला की तुला भेटण्याकरता तुझी आई आणि भाऊ आलेले आहे. तब प्रभु ने क्या बोला. आणि त्यावेळेला प्रभूने काय म्हटलं. कौन मेरा भाई है. आणि कोण माझा भाऊ आहे. लूका का सुसमाचार 8 अध्याय लूक त्याचा 8वां अध्याय उसका 19 से 21 पढ़ना. 19 ते 21 वचन उसकी वाचा. माता और उसके भाई उसके पास आए हाँ. पर भीड़ के कारण उससे भेंट न कर सके. हाँ. उससे कहा गया तेरी माता और तेरे भाई बाहर खड़े हुए तुझसे मिलना चाहते हैं. उसने इसके उत्तर में उनसे कहा मेरी माता और मेरे भाई यही है जो परमेश्वर का वचन सुनते और मानते हैं. देखा जो वचन सुनते और मानते हैं. आणि जे वचन ऐकता आणि पालन करतात तेच माझा भाऊ आणि तीच माझी आई आहे. कोई भी पीढ़ी में अगर आपने उधार पाया भी बोलता है पर तो वचन नहीं मानता है तो प्रभु का भाई नहीं है. आणि कुठल्याही पिढीमध्ये आपण जर म्हणतो की मी प्रभूचा आहे पण वचनाचं पालन जर करत नाहीये तर तुम्ही प्रभूचे भाऊ नाही. प्रियो, आज हमें ये बात को जानना है कि मुझे मेरी अंदर प्रभु की आत्मा है तो वो आत्मा मुझे क्या कहता है. आणि आपल्याला एक गोष्ट जाणायची की जर प्रभूचा आत्मा जर माझ्यामध्ये आहे
तर तो आत्मा मला काय सांगत आहे आपको मालूम है आत्मा एक गवाही उधार पाए हुए लोगों को हमेशा देता है। आणि आत्मा तारण प्राप्त झालेल्या लोकांना नेहमी एक साक्ष देतो क्या गवाही देता? आणि ती साक्ष काय आहे रोमियो 8 अध्याय का 16 वचन में पढ़ता है, रोम त्याचा 8 अध्याय त्याच्या 16 वचनामध्ये आपण काय वाचतो आत्मा हमारे आत्मा के साथ गवाही देता है हम परमेश्वर की संतान है। संतान है। आणि आत्मा स्वतः आपल्या आत्म्यासोबत अशा प्रकारे साक्ष देतो की आपण परमेश्वराचे पुत्र आहोत। हालेलुया। आमेन। और इस दुनिया का जीवन की यात्रा में परमेश्वर का बेटा करके जो पदवी मिलना, इससे बड़ा पदवी दुनिया में है ही नहीं। आणि या जीवन प्रवासामध्ये आपण परमेश्वराचे पुत्र अशा प्रकारचं पद आपल्याला मिळणं याच्यापेक्षा मोठं पद कुठलंच नाही। ये दुनिया का कोई भी देश का राजा हो, मंत्री हो, प्रेसिडेंट हो, कुछ भी हो, परंतु वो सब कुछ भी नहीं परमेश्वर का संतान पदवी के सामने। आणि या जगामध्ये कुठल्याही देशाचा राजा असू द्या, पंतप्रधान असू द्या, राष्ट्रपती असू द्या, या कुठल्याही पदापेक्षा सर्वात मोठं पद हे आहे की परमेश्वराचा पुत्र। इसलिए जब ये वचन पढ़ने के समय में आप पढ़ना नहीं, वचन आपको पढ़ता है, इस अनुभव में पढ़ेगा तो पहले यूहन्ना 3 अध्याय का पहला वचन पढ़ने के समय में हमें एक झटका भी लगेगा, उससे बढ़ करके खुशी से हमारे आंसू आएगा। आणि पहिलं योहान 3 अध्याय त्याचं पहिलं वचन ज्या वेळेला आपण वाचू त्यावेळेला आपल्याला एक मोठा झटका सुद्धा बसेल आणि आनंद अश्रू सुद्धा येतील। क्यों? का क्यों वचन कहता है कारण ते वचन अशा प्रकारे सांगतं देखो, पहा क्या देखो, आणि काय पाहायचं कहाँ पर देखने नहीं कहीं नहीं मिलता हो, आणि जिथे पाहायला भेटत नाही तिथे पहा कहीं भी ये बात को देख ही नहीं सकता। आणि कुठेही गोष्ट पाहायला भेटत नाही। कहीं भी लोग इकट्ठा होता है तो वो लोग कभी भी इकट्ठा होने वाले लोगों को ये परमेश्वर का बेटा है, संतान है, पवित्र लोग है, ऐसे कोई नहीं बोलेगा। आणि ज्या ज्या ठिकाणी लोक एकत्र येतात त्यावेळेला त्या लोकांना संबोधून कोणी अशा प्रकारे म्हणत नाहीये की हे सगळे देवाचे पुत्र आहे। और हम लोग यहाँ पर इकट्ठा होता है तो क्या बोलते हैं? आणि या ठिकाणी आपण एकत्र आल्यानंतर आपण काय म्हणतो परमेश्वर के लोगों, आणि परमेश्वराच्या लोकांनो, पवित्र लोगों, पवित्र लोकांनो प्रभु के संतानों, आणि प्रभूचे पुत्रांनो। हालेलुया। आमेन। ये प्रयोग सिर्फ प्रभु के लोगों के बीच में, प्रभु की उपस्थिति में, प्रभु की आत्मा पाए हुए लोगों के बारे में ही कर सकता है। आणि हा जो प्रयोग आहे हा फक्त प्रभूच्या लोकांसंबंधाने, प्रभूच्या आत्मा प्राप्त झालेल्या लोकांसंबंधानेच बोलू शकतो। अब ये वचन क्या बोलता है? आणि हे वचन या ठिकाणी काय म्हणतं देखो, पहा परमेश्वर ने पिता ने हमसे कैसा प्रेम किया है। कैसा प्रेम किया, बोलो कैसा, वो शब्द का प्रयोग जानना। कैसा पिता ने हमसे कैसा प्रेम किया, ऐसा सवाल नहीं, कैसा प्रेम किया। आणि या ठिकाणी कुठल्या प्रकारचा प्रश्न नाही म्हटलेला आहे, तर या ठिकाणी एक संबोधन केलेलं आहे की कशा प्रकारचं प्रेम प्रभूने आपल्यावर केलेलं आहे। वो कैसा प्रेम है, आणि खरोखर किती मोठं कशा प्रकारचं ते प्रेम देवाने आपल्यावर केलेलं आहे। क्यों? का हमें आपल्याला परमेश्वर का संतान कहा जाता है। आणि आपण देवाचे पुत्र म्हटल्या जातो। आमेन। कैसा बोल सकता, आणि कसं काय असं म्हणू शकता, ये कैसा ऐसा हो सकता, आणि हे कसं शक्य आहे, ये तो असंभव बात है ना। आणि हे तर अशक्य आहे। अरे कोयला कितना भी साबुन से धोएगा तो काला ही रहेगा, वो कभी गोरा नहीं हो सकता। आणि कोळशाला किती पण साबणाने धुवा तो काळाच राहील, गोरा नाही होणार। नहीं तो अभी हमारा अवस्था क्या था, आणि आपली अवस्था काय होती, हम लोग जब एफएससी 2 अध्याय का 2 वचन में लिखा है, आणि फिस्काराचं पत्र त्याचा 2 अध्याय त्याच्या 2 वचनामध्ये असं लिहिलंय, जिसमें तुम पहले ही संसार की रीति पर हाँ। और आकाश के अधिकार के हाकिम हाँ। अर्थात उस आत्मा के अनुसार चलते थे, उस आत्मा के अनुसार चलते थे। जो अब भी आज्ञा न मानने वालों में कार्य करता है। बोलने का मतलब हम आज्ञा ना मानने वाले लोग थे, आणि आपण आज्ञा न पालन करणारे लोक होते, इधर बुलाएगा तो उधर ही जाने वाले लोग थे। आणि इकडे बोलवलं तर तिकडे जाणारे होतो। प्रभु की कोई भी बात तो मानने के लिए हम तैयार नहीं थे। आणि प्रभूचं काहीही ऐकण्याकरता तयार नव्हतं। हमारे में कौन सी आत्मा काम करता था? आपल्यामध्ये कुठल्या प्रकारचा आत्मा काम करत होता? आज्ञा ना मानने वाला आत्मा, आज्ञा न पालन करणारा आत्मा, मतलब दुष्ट आत्मा, याचा अर्थ दुष्ट आत्मा, शैतानी आत्मा, सैतानाचा आत्मा, अंधकार की सामर्थ। आणि अंधकाराचं साम्राज्य। इसलिए हमारा नाम क्या था? आणि म्हणूनच आपलं नाव काय होतं, उसका 3 वचन में आणि त्याच्या 3 वचनामध्ये इस प्रकार आज्ञा ना मानकर चलने के कारण हमको एक नाम मिला था। कौन सा संतान?
क्रोध की संतान। क्रोध की संतान। आणि अशा प्रकारे आपण आज्ञा न पालन करता चालणारे होतो, म्हणूनच आपल्याला एक नाव दिलं होतं, ते म्हणजे रागाचे पुत्र. हे परमेश्वर की संतान नहीं, आणि परमेश्वराचे पुत्र नाही, क्रोध की संतान। आणि रागाचे पुत्र. इतना ही नहीं, एवढंच नाही, और भी साफ रीति में बोलेगा तो आणि अजून स्पष्ट रीतीने सांगायचं झालं तर यूहन्ना 8 अध्याय का 44 वचन, आणि योहान त्याचा 8 अध्याय त्याचं 44 वचन. शैतान की संतान। आणि सैतानाचे पुत्र. क्रोध की संतान सिर्फ नहीं, आणि केवळ रागाचे पुत्र असं नाही, वहां पर लिखा है कि तुम शैतान की संतान हो। आणि त्या ठिकाणी असं लिहिलं की तुम्ही रागाचे पुत्र आहात. है ना, पहला यूहन्ना 3:8 में भी लिखा है पहिलं योहान 3 अध्याय 8 वचनामध्ये सुद्धा लिहिले, कि हम शैतान की संतान थे। आपण सैतानाचे पुत्र होतो. प्रियो, ऐसा जो शैतान के संतान थे, आणि प्रियानो, असे जे सैतानाचे पुत्र होते, क्रोध की संतान थे, रागाचे पुत्र होते, आज्ञा ना मानने वाले, आत्मा के अधीन होकर के आज्ञा ना मान करके हम लोग दुष्टता में जीवन बिताते थे। आणि आज्ञा न पालन करणाऱ्या आत्म्याच्या अधीन राहून आपण आज्ञा न पालन करता त्या दुष्टतेच्या अधीन होतो. ऐसा हमें परमेश्वर की संतान बनाने के लिए परमेश्वर ने ऐसा बड़ा प्रेम दिया। आणि अशा प्रकारे देवाचे पुत्र होण्याकरता देवाने आपल्यावर किती अगप्य असं प्रेम केलं. ऐसा बड़ा प्रेम किया। आणि कसं प्रेम केलं. अभी योग 3:16 में पढ़ा ना, आणि आपण योहान 3:16 मध्ये पाहिलं ना, पिता ने अपने एकलौते पुत्र को दे दिया। आणि पित्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. हालेलुया। आमेन. वो आज हम लोग कितने धन्य लोग हैं, आणि खरोखर आज आपण किती धन्य आहोत. है ना। आज जो भी लोगों को ये सच्चाई सुनने के लिए मिला, वो लोग कितने धन्य लोग हैं। आणि आज ज्याला कोणाला हे सत्य जाणण्याकरता मिळालं, ते खरोखर किती धन्य आहे. प्रभु ने हमें अपनी संतान बनाने के लिए आणि प्रभूने आपल्याला त्याचे पुत्र होण्याकरता अपना एकलौता पुत्र को दिया। आणि आपला एकुलता एक पुत्र दिला. एक बात आपको बताना चाहूंगा, आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगू, आज भी जिसको ये मौका, ये पदवी अगर नहीं मिला, आणि आजही ज्याला कोणाला हे पद नाही मिळालं, आपके लिए संदेश है, आणि तुमच्याकरता संदेश आहे, आपके लिए सुसमाचार है। आणि तुमच्याकरता सुवार्ता आहे. ये सुसमाचार को आप अनसुनी करके मत जाना प्रियो। आणि ही सुवार्ता ऐकून तुम्ही ऐकून ना ऐकल्या होऊन जाऊ नका. ये सुसमाचार को आप जरूर सुन करके ग्रहण करना, आणि ही सुवार्ता ऐकून निश्चितच तुम्ही आत्मसात करा. क्योंकि अगर आप ये सुसमाचार को अनसुनी करेगा, आणि ही सुवार्ता ऐकून ना ऐकल्यासारखी केली तर, फिर तो बहुत दुखदायक बात है, आणि मग खूप दुःखदायक आहे. बहुत दुखदायक बात खूप दुःखदायक है आहे. ना। दूसरा थिस्सलुनीकियों पहला अध्याय का 8 से 10 वचन में जब हम पढ़ता है, दुसरं थेसलोनिकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय 8 ते 10 वचनामध्ये आपण असं वाचतो. आप पढ़िए जल्दी। दूसरा थिस्सलुनीकियों पहला अध्याय 8, 9। और जो परमेश्वर को नहीं पहचानते जो परमेश्वर को नहीं पहचानते, और हमारे प्रभु यीशु के सुसमाचार को नहीं मानते, हमारे प्रभु यीशु मसीह के सुसमाचार को नहीं मानते, उनसे पलटा लेगा। है। ओह! प्रभु प्रेम है, साथ ही साथ प्रभु पलटा भी ले। आणि परमेश्वर प्रेम आहे, त्याचबरोबर तो आपला न्याय सुद्धा करेल, आपल्याकडून हिशोब सुद्धा घेईल. क्यों? का? क्योंकि परमेश्वर ने हमसे इतना बड़ा प्रेम किया, इतना महान प्रेम किया, इतना बड़ा प्रेम किया, अपने ये इकलौता पुत्र को हमारे लिए दिया, ताकि हम उस सजा के स्थान में न जाए। आणि परमेश्वराने एवढं मोठं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्या करता दिला. ते कशा करता? कारण त्या यातना भोगण्याच्या ठिकाणी आपण जाऊ नये. परंतु प्रभु ने आपसे प्रेम किया, आणि देवाने तुमच्यावर प्रेम केलं, प्रभु ने हमसे इतना बड़ा प्रेम किया, आणि देवाने आपल्यावर एवढं मोठं प्रेम केलं, अपने एकलौता पुत्र को दे दिया, आपलं एकुलता एक पुत्र आपल्या करता दिला, हमारे सारे सजा उस पर ला दिया, आणि आपल्या सगळ्यांचं जी शिक्षा आहे ती त्याच्यावर लादली. और उस सजा, पाप की मजदूरी, मृत्यू हमारे लिए उस एकलौता पुत्र ने उड़ाया। आणि पापाचं वेतन जे मरण आहे, ते सगळ्यांचे ते मरण जे आहे ते आपल्या एकुलत्या एक पुत्रावर टाकलं. मृत्यू को मृत्यू से हराया, आणि मरणाला मरणाच्या द्वारे हरवलं. यीशु मसीह की मृत्यू मृत्यू का मृत्यू था, आणि येशू ख्रिस्ताचं जे मरण होतं ते मरणाचं मरण होतं. आमेन. समझ में आता? आमेन. उस पुत्र पर विश्वास करने के द्वारा, आणि त्या पुत्रावर विश्वास ठेवल्याद्वारे, प्रियो, ये सुसमाचार अगर आप एक भी बार सुनाए तो आप कभी भी उस भयंकर सजा से कभी बच नहीं सकता। और एक बार सुना और आपने ग्रहण नहीं किया,
पाप को सजा से नहीं मिल सकता। आणि ही सुवार्ता जर तुम्ही एकदा जरी ऐकली आणि त्याचा स्वीकार जर केला नाही तर तुम्ही त्या शिक्षेपासून वाचू शकत नाही. वो मैं आपसे बहुत नम्र 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 विनती आज करता हूँ, आणि खूप नम्र विनंती आज मी तुम्हाला करत आहे. आप अनसुनी करके मत जाना, आणि न ऐकून तू न ऐकल्यासारखं करून जाऊ नका. आपके जीवन में अनमोल मौका है, आणि तुमच्या जीवनामध्ये अनमोल संधी आहे. ये सुसमाचार प्रभु आपको दे रहा है, आणि ही सुवार्ता प्रभू तुम्हाला देत आहे. और प्रभु को अपना दिल देखिए। आणि तुम्ही आपलं हृदय प्रभूला द्या. ये हम वचन क्या बोला पूरा नहीं पढ़ा, आप थोड़ा ध्यान से उसको सुनिएगा। पहला दूसरा थिस्सलुनीकियों पहला अध्याय का 8-9 वचन। आणि दुसरं थिस्सलुनीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय 8 ते 10 वचन. और जो परमेश्वर को नहीं पहचानते हाँ। और हमारे प्रभु यीशु के सुसमाचार को नहीं मानते, हाँ। उनसे पलटा लेगा। हाँ। वे प्रभु के सामने से प्रभु के उस सामने से, और उसकी शक्ति के तेज से दूर होकर, ओह, प्रभु की उस सामर्थ्य की शक्ति से दूर होकर अनंत विनाश का दंड पाएंगे। आनंद विनाश का दंड पाएगा। आणि ते प्रभूच्या उपस्थितीपासून दूर जातील आणि अनंत कालचा तो दंड त्याच्यामध्ये पडतील. आनंद विनाश का दंड पाएगा। अनंत विनाशाचा दंड ते भोगतील. अगला मैसेज में मैं वो नियुक्ति के बारे में बोलने के टाइम पर आखिरी मेरा वो नियुक्ति का शब्द, एक बार मरना फिर न्याय का होना, सारे मनुष्य के लिए परमेश्वर ने नियुक्त किया, उस पर मैं थोड़ा विशाल रूप में बताऊंगा. आणि पुढच्या सेशन मध्ये नियुक्ती संबंधाने सांगत असताना त्या नियुक्ती संबंधाने सगळ्यात शेवटी इब्रिकराचं पत्र 9 अध्याय आणि त्याचं 27 वचन सांगणार आहे की मनुष्याला एकदा मरण आणि त्याच्यानंतर त्याचा न्याय होणं हे प्रत्येकाकरता परमेश्वराने नेमून ठेवलेलं आहे. मेरे प्रिय भाई बहन, आज यहाँ पर बैठा हुआ हम लोग और 100 साल के बाद ये दुनिया में नहीं मिलेंगे. आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, अजून 100 वर्षानंतर आपल्यापैकी कोणीच इथं भेटणार नाही. कई लोग 10 साल भी इधर नहीं रहेगा, आणि काही लोक 10 वर्ष सुद्धा इथे राहणार नाही. इधर से जाएगा. इथून जातील. कहा जाएगा? कुठे जातील? यहाँ पर वचन कहता है, या ठिकाणी वचन सांगतं, जो हमारे प्रभु यीशु मसीह की सुसमाचार को यदि नहीं मानता है तो वो परमेश्वर के क्रोध में उस अनंत विनाश की कटनी काटेगा. आणि या ठिकाणी वचन असं सांगतं की जो कोणी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेला मानत नाही किंवा आत्मसात करत नाहीये तर तो परमेश्वराच्या प्रकोपाची अनंत कालची कापणी कापेल. एक बात प्रियो, ये वचन में जो भी लिखा सत्य लिखा है, आणि एक गोष्ट प्रियांनो, वचनामध्ये जे लिहिलंय ते सत्य आहे. इस पर संदेह नहीं करना. याच्यावर शंका करू नका. है ना, ये बात वचन सत्य वचन है. आणि देवाचं हे वचन सत्य वचन आहे. आगे पढ़िए. पुढे वाचा. यह उस दिन होगा जब वह अपने पवित्र लोगों में महिमा पाने और सब विश्वास करने वालों में आश्चर्य का कारण होने को आएगा. आएगा, प्रभु आएगा प्रियो. आणि प्रियांनो, प्रभु येईल. हमारा प्रभु आने वाला है. आणि प्रियांनो, आपला परमेश्वर प्रभु जो आहे तो येणार आहे. ओह, बहुत लोग प्रभु के आगमन के बारे में भी नहीं जानता. आणि पुष्कळ लोक प्रभूच्या आगमना संबंधाने सुद्धा अजाण आहे. अंत समय की लोगों का विचारधारा के बारे में अगला हफ्ता में एक क्लास होने वाला है, कंटिन्यूस. अगला हफ्ता में अंत समय का जो लोगों के विचार के बारे में एक क्लास होने वाला. आणि शेवटल्या काळामध्ये आपण जे आलेलो आहे त्यावेळेला लोकांची जी विचारसरणी आहे त्याच्या संबंधाने पुढच्या आठवड्यामध्ये एक क्लास होणार वो आहे. दूसरा तिमोथी 3 अध्याय से नहीं, आणि 2 तिमोथी 3 अध्यायापासून नाही, और भागों से. आणि इतर भागांपासून आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. लेकिन जानना प्रिय, आणि जाणून घ्या प्रियांनो, हम तो आखिरी की आखिरी क्षणों में है. आणि शेवटल्या क्षणामध्ये आपण प्रियो, आहोत. अभी भी देर ना करना. आणि अजूनही उशीर लावू नका. आज प्रभु ने और एक बार हमें सुसमाचार सुनाने के लिए मौका दिया. आणि प्रभूने पुन्हा एकदा सुवार्ता ऐकण्याकरता प्रभूने संधी दिली. जो अभी तक उधार नहीं पाया, आणि ज्याचा अजूनपर्यंत तारण झालं नाही, प्रभु वास्तव में उनको एक बड़ा मदद कर रहा है. आणि खरोखर प्रभू त्यांना एक मोठं सहाय्य करत आहे. जो दूसरा कोरिन्थी 6 अध्याय का 2-3 वचन में क्या लिखा? आणि दुसरे करंथीकराचं पत्र 6 अध्याय 2 आणि 3 वचनामध्ये काय लिहिलंय? क्योंकि वह तो कहता है, हाँ। अपनी प्रसन्नता के समय मैंने तेरी सुन ली हाँ। और उद्धार के दिन मैंने तेरी सहायता की. मैं तेरी सहायता कर रहा है. आणि मी तुला सहाय्य करत आहे. ये समय प्रभु की सहायता आपको मिल रहा है. आणि या वेळेला देवाचं सहाय्य तुम्हाला भेटत आहे. प्रभु के वचन को सही रीति में आपको समझाया जा रहा है. आणि प्रभूचं वचन योग्य प्रकारे तुम्हाला समजून सांगितलं जात आहे. इस समय में समझो प्रियो. आणि या वेळेला तुम्ही समजून घ्या. इस समय में अन्य चिंताओं में मत रहो. आणि या वेळेला वेगळ्या विचारांमध्ये जाऊ नका. इस समय में वचन की ओर आप गौर दे दो. आणि या वेळेला तुमचं
तुमचं लक्ष वचनावर केंद्रित करा. प्रभु की इच्छा ये नहीं वचन सुना हुआ एक भी नष्ट हो जाए. आणि देवाची ही इच्छा नाही की वचन ऐकणाऱ्यांपैकी एकाचाही नाश हो. प्रभु की आत्मा आपको मदद कर रहा है. आणि देवाचा आत्मा तुम्हाला सहाय्य करत आहे. देखो अभी वह प्रसन्नता का समय है. प्रियो अभी अभी इस वक्त में आपका उद्धार पा करके आपका नाम स्वर्ग में लिखा जाने का समय है. आणि आता या वेळेला तारण प्राप्त करून तुमचं नाव स्वर्गामध्ये लिहिल्या जाण्याची ती वेळ आहे. ठीक है, अगर आपको संतान बनना है तो आणि जर तुम्हाला त्या देवाचे पुत्र व्हायचं आहे तर आपको जन्म होना है. आणि तुमचा जन्म होणं आहे. जब तक जन्म नहीं होगा आणि जोपर्यंत जन्म होणार नाही वो संतान नहीं हो सकता. आणि तो पुत्र होऊ शकत क्योंकि नाही. यीशु मसीह ने यूहन्ना 3:6 में कहा, आणि प्रभू येशू ख्रिस्ताने योहान त्याचा 3रा अध्याय त्याच्या 6 वचनामध्ये असं म्हटलं. जो शरीर से जन्मा हुआ शरीर है, आणि शरीरापासून जन्मलेलं शरीर आहे. शरीर से जन्मा हुआ व्यक्ति प्रभु के राज्य में नहीं जा सकता. आणि शरीराद्वारे जन्मलेला व्यक्ति परमेश्वराच्या राज्यामध्ये जाऊ शकत नाही. यह पहला कुरिन्थी 15 अध्याय का 50 वचन. आणि पहिले करंथीकराचं पत्र 15 अध्याय त्याचं 50 वचन. भाइयों मैं कहता हूँ हाँ। कि मांस और लहू हाँ। परमेश्वर के राज्य के अधिकारी नहीं हो सकते. नहीं हो सकता, इसलिए आपको नया जन्म पाना जरूरी बात है. आणि रक्त आणि मांस परमेश्वराच्या राज्याचे अधिकारी होऊ शकत नाही. म्हणूनच तुम्हाला नवा जन्म प्राप्त होणं गरजेचं आहे. प्रभु इस वक्त में आपका नया जन्म का अनुभव में आपको लेकर आना चाहता है. आणि आता या वेळेला त्या नव्या जन्माच्या अनुभवामध्ये येण्याकरता प्रभू तुम्हाला सहाय्य करत आहे. इस समय में आता या वेळेला क्या करना काय करा. है ना. यूहन्ना का सुसमाचार पहला अध्याय का 12-13 वचन हमको मालूम है. आणि योहान त्याचा पहिला अध्याय त्याचं 12 आणि 13 वचन तुम्हाला ठाऊक आहे. कितना सिंपल बात, आणि किती सरळ गोष्ट. कोई खर्च नहीं, आणि काही कुठल्या प्रकारचा खर्च नाही करायचा. प्रभु की सहायता प्राप्त कर. आणि फक्त देवाचं सहाय्य मिळवा. प्रभु आपको मन करने के लिए मौका दे रहा है. आणि प्रभू तुम्हाला पश्चाताप करायला मन परिवर्तन करायला वेळ देत आहे, संधी देत आहे. प्रभु पर विश्वास करने के लिए अवसर दे रहा है. आणि प्रभूवर विश्वास करण्याकरता संधी देत आहे. पढ़ो जल्दी. लवकर वाचा. जितनों ने उसे ग्रहण किया हाँ। उसने उन्हें परमेश्वर की संतान होने का अधिकार दिया. हाँ। अर्थात उन्हें हाँ। जो उसके नाम पर विश्वास रखते हैं हाँ। वे न तो लहू से ना तो लघु से, वो लघु से नहीं, मतलब अपनी रूढ़ी परंपरा से माँ बाप विश्वासी है इसलिए वो विश्वासी बने, ऐसा नहीं. आणि त्याचे आई वडील विश्वासू आहे म्हणूनच मुलगा विश्वासू झाला असं नाही. हाँ, न शरीर की इच्छा से शरीर की इच्छा से नहीं. बोलने का मतलब कोई भी व्यक्ति की अपनी तात्पर्य में नया जन्म नहीं हुआ. आणि कोणी लोक आपल्या विचाराने आपल्या सामर्थ्याने नवा जन्म प्राप्त करू शकत नाही. मनुष्य की इच्छा से मनुष्य की इच्छा से, इसका मतलब मनुष्य के परिश्रम से नहीं हुआ. आणि मनुष्य आपल्या परिश्रमाने नाही. फिर कैसे हुआ. आणि मग कसा झाला. परंतु परमेश्वर से उत्पन्न हुआ. परमेश्वर से उत्पन्न हुआ. आणि देवापासून उत्पन्न झाला. हम इस वक्त में जो वचन सुन रहा है, अभी तक जिसको नया जन्म का अनुभव नहीं, प्रभु आपके दिल के द्वार पर खड़ा होकर किड़किड़ा रहा है, मेरे बेटे मेरी बेटी मेरी दिल खोल, मैं तेरा तुझे मेरा बेटा बेटी बनाऊंगा. आणि आतापर्यंत ज्याला कोणाला नवा जन्माचा अनुभव नाहीये त्याच्या हृदयाच्या जवळ येऊन प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या हृदयाचा दरवाजा ठोकत आहे आणि असं म्हणतो, हे माझ्या मुला, हे माझ्या मुले, तू माझा स्वीकार कर की जेणेकरून मी तुला माझा पुत्र बनवेल. जब प्रभु को ग्रहण करता है, आणि ज्या वेळेला आपण प्रभूला स्वीकारतो. वो जन्म के बारे में 13 वचन क्या बोला. आणि त्या जन्म संबंधाने पहिलं योहान त्याचा पहिला अध्याय 13 वचन काय सांगतं. वे न तो लहू से हाँ। न शरीर की इच्छा से न मनुष्य की इच्छा से हाँ। परंतु परमेश्वर से उत्पन्न हुए हैं. परमेश्वर से जन्म पाया. आणि परमेश्वरापासून त्यांचा जन्म झालाय. प्रियो, परमेश्वर से जन्म होने वाला बात है. यीशु समाचार सुन करके जो भी विश्वास करेगा उसको वो अनुभव तुरंत मिलेगा. आणि जो कोणी सुवार्तेवर विश्वास ठेवेल त्याला लगेच परमेश्वराचा पुत्र होण्याचा अनुभव भेटेल. कुरिन्थ मंडली को पौलुस लिखने के टाइम पर पहला कुरिन्थी 4 अध्याय का 15 वचन में वो गवाही देता है. आणि पहिले करंथीकराचं पत्र 4 अध्याय त्याच्या 15 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे साक्ष देत आहे. इसलिए कि मता हुआ. देखा, सुसमाचार के द्वारा मैं तुम्हारा पिता हुआ. आणि सुवार्तेच्या द्वारे मी तुमचा पिता झालो. ये सुसमाचार जो भी विश्वास करेगा तो. आणि या सुवार्तेवर जो कोणी विश्वास करेल. प्रियो, अनसुनी करके मत जाना. आणि ऐकून न ऐकल्यासारखं करू नका. ये सुन करके ग्रहण करके जाना. आणि ऐकून त्याचा स्वीकार करा. जो भी विश्वास करेगा आणि जो कोणी विश्वास करेल उसको ये नया जन्म का अनुभव इसी वक्त में मिलेगा. आणि त्याला नवा जन्माचा अनुभव याच वेळेला भेटेल. क्यों. का. आपको मालूम है, जब ये प्रभु की ओर से होने वाले ये जन्म पाने के बाद आणि प्रभूकडून होणारा हा नवा जन्म प्राप्त झाल्यानंतर हमारा अवस्था क्या. आपली अवस्था काय राहणार. झोपड़ीपट्टी में रहने वाला व्यक्ति भी कौन बन जाएगा. आणि मग झोपडपट्टीमध्ये राहणारा व्यक्ती सुद्धा कोण होणार. एफेसियों 2 अध्याय का 19 वचन. आणि पिस्काराचं पत्र त्याचा 2 अध्याय त्याचं 19 वचन. जिसका कोई एड्रेस नहीं.
आणि ज्याला काही ऍडव्हान्स द्यायची गरज नाही कोई उनके खानदान में कोई कोई महान व्यक्ति नहीं, आणि त्याच्या खानदानीमध्ये कोणी महान व्यक्ती कोई नाहीये नाम नहीं, आमेन. कोई नाम नहीं, आणि कोणी नाम नाही कोई एड्रेस नहीं, आणि कुठला पत्ता नाही परंतु नया जन्म पाने के बाद में आपको एक बड़ा एड्रेस है। आणि नवा जन्म प्राप्त झाल्यानंतर तुमचा एक मोठा पत्ता आहे नया जन्म पाया हुआ आप कौन है मालूम है? आणि नवा जन्म प्राप्त झाल्यानंतर तुम्ही कोण आहे माहिती और का परमेश्वर के परिवार का एक अंग है। आणि देवाच्या घराण्याचे तुम्ही एक सदस्य आहात कितने लोगों को विश्वास है कि मैं परमेश्वर का कुटुंबी हूँ? हालेलुया हालेलुया। हालेलुया हाँ वचन पढ़ो ना। ते वचन वाचा हाँ, इसलिए तुम अब विदेशी और मुसाफिर नहीं रहे, हाँ। परंतु पवित्र लोगों के संगी व स्वदेशी हाँ। और परमेश्वर के घराने के हो। परमेश्वर के घराने का बन गया। आणि आपण परमेश्वराच्या घराण्याचे झालो एड्रेस है कि नहीं? आणि तुम्हाला पत्ता आहे का नाही इससे बड़ा एड्रेस चाहिए क्या? आणि याच्यापेक्षा मोठा पत्ता पाहिजे का अभी महाराष्ट्र में रहने वाले लोग बोलेगा मैं राज ठाकरे का रिश्तेदार पड़ता है। आणि महाराष्ट्रामध्ये राहणारे लोक असे म्हणतील की राज ठाकरेचा मी नातेवाईक आहे बोले बोलो मेरे पास कुछ है नहीं। आणि सांगायचं तात्पर्य माझ्याकडे पण काहीतरी आहे कुछ नहीं, काही नाही कुछ नहीं, काही नाही हमें मिला हुआ परिवार के सामने वो क्या चीज है प्रियो? आणि आपल्याला मिळालेला जो परिवार आहे जे घराणा आहे त्याच्या समोर हे काय आहे इसका महत्व जानते हैं क्या? याचं महत्व तुम्हाला समजलं का हम परमेश्वर का घराने का है, आपण देवाच्या घराण्याचे आहोत एक परिवार का है। आपण एका परिवाराचे आहोत इसलिए हमारा नागरिकता, आणि म्हणूनच आपलं नागरिकत्व हाँ हमारा नागरिकता का नाम मालूम है? आणि आपलं जे नागरिकत्व ते कुठलं आहे माहिती का है ना? फिलिपियों उसका तीसरा अध्याय के 20 वचन। फिलिप कराचं पत्र 3 अध्याय त्याचं 20 वचन और हमारा स्वदेश स्वर्ग पर है, हाँ। और हम एक उद्धारकर्ता प्रभु यीशु मसीह के हाँ। वहां से आने की बात जो रहे हैं हाँ देखा हमारा नागरिकता स्वर्गीय। स्वर्ग का नागरिक। आणि आपण स्वर्गीय नागरिक आहोत हालेलुया। आमेन हम कौन है? आपण कोण आहोत हम दुनिया में रहता है स्वर्ग का अंबासडर बन करके, पर तो नागरिक स्वर्ग का है। आणि आपण या जगामध्ये राहतो ते स्वर्गीय राजदूत होऊन पण आपलं नागरिकत्व स्वर्गीय आहे जो भी नया जन्म पाया है ज्याचा कोणाचा नवा जन्म झालाय उसमें ये समझ रहना चाहिए आणि त्याच्यामध्ये ही समज राहिला मैं पाहिजे स्वर्ग का नागरिक। आणि मी स्वर्गाचा नागरिक आहे इसलिए जब तक तो दुनिया में रहता है आणि म्हणूनच जोपर्यंत आपण या जगामध्ये राहतो हमारी जिम्मेवारी क्या है? आपली जबाबदारी काय आहे? एफएससी 5:1। आणि पिस्काराचं पत्र 5 अध्याय त्याचं पहिलं वचन इसलिए प्रिय बालकों के समान हाँ कैसा बालकों के समान आणि कशा प्रकारे मुलांप्रमाणे वो पिता को महिमा देने वाला, आणि पित्याला गौरव देणाऱ्या बड़ा भाई को भी आदर करने वाला, आणि मोठ्या भावाचा आदर करणारा योग्य जीवन बिता, योग्य जीवन जगा मैं प्रिय संतानों की नहीं, आणि प्रिय बालकांप्रमाणे असाधारण नीति में आणि साधारण रीतीने है ना। स्वर्गीय पिता को अपना एकलौता पुत्र जो हमारे लिए परमपिता बना वो बहुत प्रिय था। आणि स्वर्गीय पित्याला त्याचा जो एकुलता एक पुत्र जो प्रथम पुत्र झाला तो खूप प्रिय होता है ना। बपतिस्मा के समय में करीब 30 साल की उम्र में भी स्वर्ग से गवाही आया मत्ती 3:17 में, ये मेरा प्रिय पुत्र है। आणि बाप्तिस्माच्या वेळेला सुद्धा स्वर्गीय पित्याची ही वाणी आली मध्य त्याच्या 3 अध्याय 17 वचनामध्ये की हा माझा प्रिय पुत्र आहे। जीवन की यात्रा 33.5 साल का हुआ, उस समय में स्वर्ग ने एक वाणी दिया। आणि जीवनाचा प्रवास 33.5 वर्ष झाला त्यावेळेला सुद्धा स्वर्गाने एक वाणी दिली मत्ती 17:5 में, आणि मध्य 17 अध्याय त्याच्या 5 वचनामध्ये ये मेरा प्रिय पुत्र है, हा माझा प्रिय पुत्र आहे इसकी सुनो। आणि याचं तुम्ही ऐका हालेलुया। आमेन। प्रियो आज प्रभु का वाणी सुनना, प्रियानो आज प्रभूची वाणी ऐका अगर सुनेगा तो ऐकाल तर आप प्रभु का भाई यीशु मसीह का भाई बनेगा, आणि येशू ख्रिस्ताचे तुम्ही भाऊ व्हाल प्रभु का घराने का आणि बनेगा, प्रभूच्या घराण्याचे व्हाल स्वर्ग का नागरिक आणि बनेगा। स्वर्गाचे नागरिक व्हाल इतना श्रेष्ठ बात है। आणि किती श्रेष्ठ गोष्ट आहे हम कौन था, आपण कोण होतो वो मैं क्या बनाना चाहता आणि है, प्रभू आपल्याला काय बनवू इच्छितो ये मेरे लिए आपके लिए ही बुलावा है। आणि तुमच्या आणि माझ्या करता हे बोलवणं आहे अगर आप बुलावा स्वीकारेगा तो आणि पाचारांचा स्वीकार केला तर आपको ये अनोखा अनुभव मिलेगा। अद्भुत अनुभव तुम्हाला भेटेल तब आप यीशु मसीह का भाई बन करके प्रभु की दिल की इच्छा को पूरा करने वाला बनेगा। आणि प्रभूचे भाऊ होऊन परमेश्वराच्या हृदयाची इच्छा पूर्ण करणारे तुम्ही व्हाल। प्रभु का सिद्ध इच्छा क्या है? आणि परमेश्वराची परिपूर्ण इच्छा काय आहे? प्रभु ने हमें क्यों बुलाया है? प्रभूने आपल्याला का बोलवलंय प्रभु ने हमें क्यों नियुक्त किया आणि है? प्रभूने आपल्याला का नेमलं? हम यीशु मसीह के जैसा बनना। आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपाचे व्हावं। आइए अपने आंखें बंद या आपले डोळे बंद करें, करा। एक क्षण अपने आप को पार करें। एक क्षण आपण स्वतःला पार करा। आज प्रभु का ये नियुक्ति मैं उद्धार पाने के बाद में मुझको मिला है। आणि प्रभूची ही नेमणूक जी आहे तारण प्राप्त झाल्यानंतर मला
मला भेटलेली तो आहे आज मैं उस नियुक्ति की योग्य जीवन बिताता है आणि त्या नियुक्तीच्या योग्य मी जीवन जगतो का हर एक लोग अपने आप को परखे आणि प्रत्येकाने स्वतःला पार का अपने आप को जांचे आपण स्वतःला पडताळा तेरा हमारे में कोई भी योग्यता नहीं था आणि आपल्यामध्ये कुठल्या प्रकारची योग्यता और जो नव्हती इस पीढ़ी में प्रभु ने हमको चाहा आणि या पिढीमध्ये प्रभूला आपण आवडलो प्रभु ने हमें चुन लिया आणि प्रभुने आपल्याला निवडलं प्रभु ने हमें नियुक्त किया आणि प्रभुने आपल्याला नेमलं मैं उसके योग्य जीवन बिताता है त्याच्या योग्य आपण जीवन जगतो हम अपने आप को पूजे आपण स्वतःला विचार अपने आप को परखे आपण स्वतःला एक पडताळा सच्चा समर्पण करें आणि एक खरं समर्पण करा प्रभु का प्रिय संतान की नायक जीने के लिए आणि प्रभूच्या प्रिय संतानाप्रमाणे इस जगण्याकरता पीढ़ी में प्रभु का दिल का इच्छा पूरा करने वाला होकर जीने के लिए आणि या पिढीमध्ये प्रभूची इच्छा पूर्ण करणारे होण्याकरता ये वचनों के द्वारा प्रभु सबको सहायता करे या वचनाच्या द्वारे प्रभू आपल्या प्रत्येकाला सहाय्य करो प्रभु का अनुग्रह सबके साथ आणि प्रभूची कृपा आपल्या प्रत्येकासोबत असो आमीन। आमेन जो लोग वचन सुना उनमें से एक व्यक्ति